सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद कुणाची? शिवसेनेची। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जय हो। युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांचा जय हो। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद। बोला। माझा देश माझं कुटुंब हे आम्ही मोदी साहेबांना पाठवत आहोत। पेक्षा तीव्र आंदोलन करण्याची वेळ पंतप्रधान साहेब आम्हाला आणू देऊ नका। माझं हेच तुम्हाला सांगणं। सातारा जिल्ह्यातून सौ अमृता पाटील शहरातून सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, माझ्या महिला पदाधिकारी आहेत। असं सगळीकडे माझं आंदोलन आज पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी दिल्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। खरं तर ह्या आंदोलनामध्ये मी ह्या आजच्या जी मॅच आहे ही मॅच कॅन्सलच व्हावी। अजून वेळ आहे चालू व्हायला। अजून पंतप्रधान साहेब विचार करा, ही मॅच कॅन्सलच झाली पाहिजे, कुणी नाही बघितली पाहिजे। नाहीतर मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रभर जाहीर आवाहन करेल, कुणी सुद्धा भारत पाकिस्तान मॅच बघायचीच नाही। हे माझा सगळ्यांना इशारा आहे आणि तुम्ही सगळेजण ते पाळाल अशीच मी नम्र विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांचा अरे आवाज कुणाचा? अरे ताकद कुणाची? पाकिस्तान हाय हाय, पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान। तर एवढीच माझी नम्र विनंती आहे की आमचं कुंकू माझा देश हे साहेबांनी सांभाळावं, सगळ्यांचं कुंकू अबाधित ठेवावं, हीच माझी पंतप्रधानांना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। टन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की। टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टन 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 टन। खरं तर आज अतिशय दुःख होतंय हे आंदोलन घेताना आणि नाव पण असं आहे माझा कुंकू माझा देश। हे पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आज एवढे मोठे 28 कुटुंब 28 कुंकू उघड्यावर आले आणि हे उघड्यावर येत असताना सरकार पंतप्रधान साहेब विनंती आहे तुम्हाला असं नका करू। तुम्हाला पंतप्रधान या खुर्चीवरती याच्यासाठी नाही बसवलं, तुम्ही राजकारण जरूर करा पण ते बाहेर करा, इथं नका करू। अजून हे ताजं प्रकरण असताना एवढं कुंकू उजाडलेलं असताना तुम्ही नाव दिलं त्याला सिंदूर का? तर हे वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी करतोय, आम्ही तुम्हाला न्याय देतोय असं ह्या 28 कुटुंबांना सांगितलं। काय न्याय दिला? आज भारत पाकिस्तान मॅच घेऊन हा न्याय दिला। खरंच लाज वाटते, लाज। आम्ही स्वाभिमानाने सांगत होतो, आमचे पक्ष प्रमुख पण म्हटले त्यावेळेस राजकारण हा पार्ट बाजूला ठेवूया,
पण जो हल्ला झालाय हा फार निंदनीय आहे. अशा वेळेस आपण एकत्र राहणं गरजेचे आहे. म्हणून पक्ष प्रमुखांनी आमच्या महाराष्ट्रभर राज्यभर आदेश दिले होते, जिथं कुठं काही अडचण पडेल तिथं माझ्या शिवसैनिकांना तुम्ही हजर राहा आणि मदत करा. आणि पंतप्रधानांनी सुद्धा वेळ न लावता लगेच नाव सिंदूर ठेवलं आणि आक्रमक भूमिका घ्यायला चालू केली. आम्हाला वाटलं फास्ट गतीने आक्रमक भूमिका घेतील पंतप्रधान, पण नाही साहेब, तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली नाही, तर त्यांच्या काळजाला गरे पाडण्याचं काम तुम्ही आज केलंय. मी तर सगळ्यांना आव्हान करेन ह्या मीडियाच्या माध्यमातून की आज जी मॅच अबुधाबी मध्ये भारत आणि पाकिस्तान होणार आहे, कुणी सुद्धा मॅच बघायची नाही, कुणी सुद्धा मीडिया टीव्ही कुणीही चालू करायचं नाही, कुणीही स्क्रीन चालू करायचं नाही. जर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकला तर मी श्रद्धांजली त्या 28 कुटुंबासाठी वाहिली अशी समजेन. माझं सगळ्यांना आव्हान आहे, कुणी सुद्धा ची मॅच बघायची नाही. आज एवढी कुटुंब उघड्यावर पडली असताना मी मोदी साहेबांना सांगेन, मोदी साहेब, आज तुम्ही खरोखर लाज वाटते आम्हाला. हे आंदोलन घ्यायची वेळ निदान आमच्या शिवसैनिक महिलांच्यावर आणा नाही पाहिजे होती. मी शिवसेना महिला आघाडी शिवसेना उपनेता सौ छायाताई शिंदे, सातारा मधून आंदोलन चालू आहे. असं माझ्या सातारा प्रत्येक विधानसभेत आज आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. हे आंदोलन चालू असताना तुम्ही हा खेळ मांडाय नाही पाहिजे होता. तुम्ही जाहीर आव्हान 2 दिवस आधी केलं या आंदोलनाचं, त्वरित मॅच थांबवायलाच पाहिजे होती. तरी सुद्धा तुम्ही मॅच घेताय. साहेब, आम्ही तुम्हाला नुसतं कुंकूच नाही तर आम्ही तुम्हाला हा आहेर म्हणून सुद्धा पाठवतोय. हा आहेर आहे, हे आमचं कुंकू आहे, हे सांभाळा साहेब, सांभाळा. हे गेलेलं परत आणून देऊ शकत नाही तुम्ही, निदान राहिलेलं तरी सांभाळा. मी एवढाच सांगू इच्छिते यांना. मी जाहीर निषेध करते आजच्या मॅचचा सुद्धा. आणि पंतप्रधान साहेब, मोदी साहेब, तुम्हाला विनंती आहे, 28 कुटुंब उजाडले, इथून पुढची कुटुंब उजाडली नाही पाहिजेत. त्यासाठी मी कुंकू, साडी, चोळी, बांगड्या सगळं पाठवते. आहेर, हा आहेर आमचा टिकून राहू द्या. हा आहेर आमचा टिकून राहण्यासाठी मोदी साहेब तुम्हाला मी आज पार्सल करतोय कुरिअरनं. असं कुरिअरनं पार्सल महाराष्ट्रभरातून जाणार आहे. याचा कुठंतरी विचार करा आणि विचार करून